वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात गेला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। मातृपितृचरणकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम।
साजणी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा माधव परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची सोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा परवा माधव परवा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बापर उमादेवी वर रघुमादेवी वर बापर उमादेवी वर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सगळ्यांनी म्हणा एक क्षणभर गजर करूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय बोला पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. मी हे वाक्य मुद्दाम वापरलं याचं कारण असं आहे की खरं तर आपण सगळी मंडळी हिंदू आहोत आणि हिंदूंच्या शास्त्रानुसार राजांच्या जन्माची तिथी आहे अक्षय्य तृतीया. या गोष्टीचा विचार करता इंग्रजी तारखेनं आपण कधी आणि कशी त्यांची जयंती साजरी करायची हा प्रश्न थोडासा गोंधळात टाकणारा आहे, पण तरी सुद्धा आजच्या काळाप्रमाणे गौण आहे. कारण सगळ्यांना सोयीचे असलेले इंग्रजी महिने आणि लक्षात राहणाऱ्या तारखा या सुद्धा इंग्रजी महिन्याच्याच आहेत. अनायासेनं सरकारने मान्य केलेला आजचा हा दिवस. एक गोष्ट मात्र खेदाची अशी आहे की ज्यांनी एकसंध राज्य ते सुद्धा हिंदूंचं राज्य उभं करण्याचा आयुष्यभर खटाटोप केला त्या माणसाचा जयंतीचा उत्सव आपण एक दिवस एकमुखानं एकत्र येऊन साजरे करत नाही, तो 3-3 दिवशी साजरा केला जातो. आणि तोही शिवरायांनी जिथे आपले कष्ट केले, पराक्रम दाखवला त्या महाराष्ट्रातच आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूलाही. पण हरकत नाही, जसं हिंदीमध्ये म्हण आहे की एक और एक से भले दो, तसं एकदा नाही पण 3-3 वेळा तरी या महापुरुषाचं स्मरण करून आपल्या आयुष्यात काही बदल करता येतोय का हे पाहूया.
आजच्या दिवसाचं औचित्य साधत हेतू लक्षात घेऊन तुकोबांच्या अभंगावर एक थोडक्या वेळात नारदीय कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे थोडंसं निरूपण पाहूया आणि मग शिवचरित्रातला एक कथाभाग. स्मरण जय जय राम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या
त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की. इथे जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझी एक मनापासून विनंती आहे, आपण आपल्या बरोबर जी लहान मुलं घेऊन आलात त्यांना आपापल्या जवळ शांत बसवून घ्या. फार त्रास देणार नाहीये. मला बोलवलंय त्याप्रमाणे हातात दिलेल्या 1.5 ते 1.5-2 तासात आपण या कीर्तनाची समाप्ती करणार आहोत. ज्या औचित्याने, ज्या कारणाने हे कीर्तन इथे होतंय त्या गोष्टीची थोडीशी जाणीव आपण ठेवली तर खरंच बरं होईल. आपल्या बरोबर असलेल्या लहान मुलांना आपल्या जवळ ठेवा आणि कीर्तनामध्ये शांतपणानं लक्ष देऊन कीर्तन ऐकण्याचा थोडासा प्रयत्न करा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबा सांगतात, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोर आहे. तैसी हरिभक्ती सुळावरील पोळी, निवड येतो बळी विरळा शूर. पिंड पोसलिया विषयांचे पाईक, वैकुंठ नायक कैचा तेथे. तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखुमा देवीवरू जोडावया. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख. अभंगाचा सरळ साधा अर्थ लक्षात घेऊया. महाराज सांगतात की बाबा रे, आजूबाजूला एखादं भांडण चालू असेल, आता अगदी आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण सांगते. शेजारी शेजारी आपली घरं असतात. त्या शेजारच्या 2 घरांमध्ये आपापसात भांडणं लागली, तर ती भांडणं कशावरून चालली आहेत यापेक्षा भांडण चालू आहे आणि ते ऐकायला छान वाटतंय म्हणून आपण ऐकायला जातो की नाही. आणि ते ऐकून झालं की आपण दुसऱ्या आपल्या मैत्रिणीला सांगून मोकळे होतो, अगं काय भांडत होते, जाऊ दे कशावर नका भांडणार, पण ऐकायला बरं वाटत होतं. पण हे बरं वाटणं कुठपर्यंत असतं, जोपर्यंत ती भांडणारी व्यक्ती आपल्या घरात येऊन भांडण करत नाही तोपर्यंत. आणि तुकोबांनी नेमकी हीच गोष्ट आपल्याला सांगितली आहे. आपण आपल्यापासून 10 हात लांब असलेली गोष्ट ऐकताना छान वाटते, बघताना छान वाटते, वाचताना छान वाटते, पण जेव्हा ती स्वतःला करायची वेळ येते तेव्हा मात्र ती गोष्ट किती अवघड आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि या गोष्टीची, याच अर्थाची 2 उदाहरणं तुकोबांनी अभंगात दिली आहेत. म्हणाले, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोर आहे. तैसी हरिभक्ती सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. तुकोबा म्हणाले, बाबा रे, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती सहन करत असताना परदुःख शीतळ म्हणजे काय, शाळेमध्ये असताना आपण ही म्हण ऐकली होती बघा, दुरून डोंगर साजरे. लांबून दिसते छान आहे, पण तो डोंगर जेव्हा चढून वरती टोकावर जायची वेळ येते ना, तेव्हा घाम गाळत बसतो आपण खाली. पण हेच डोंगरापासून 10 हात लांब असू तर म्हणू त्यात काय अवघड, डोंगर तर चढायचा आहे, अरे चढून बघ ना. ऐकलेली, पाहिलेली गोष्ट ही जितकी सहज सोपी वाटते, तितकीच सोपी वाटलेली ती गोष्ट करताना मात्र आपल्याला त्याचं अवघड पण लक्षात येतं. तसंच आहे, युद्धाच्या गोष्टी, झालेल्या रणांगणावरच्या सगळ्या गोष्टी ऐकायला, वाचायला सोप्या वाटतात, पण जेव्हा स्वतःच्या घरातली एखादी व्यक्ती भारताच्या सैन्यात पाठवायची वेळ येते तेव्हा कळतं. महिनाभराची सुट्टी घेऊन आलेला असतो तो, पण अचानक त्याला नोटीस मिळते आणि त्या नोटीस प्रमाणे महिन्याची सुट्टी कॅन्सल होऊन त्याला पुढच्या 24 तासात सीमेवर हजर व्हायला लागतं. तेव्हा त्याच्या घरातल्यांना जाऊन विचारावं कधीतरी की महिनाभर आपल्या घरातली एक व्यक्ती जी सीमेवर आहे, लढणार आहे, ती महिनाभरासाठी घरात आली आहे, काय काय ठरवलं होतं तो तुम्ही. ठरवलेलं काही करता येत नाही. सरकारी आलेल्या पत्रानुसार त्याला, त्या सैनिकाला आपली बॅग उचलावी लागते आणि पुन्हा एकदा त्याच्या ड्युटीवर जॉईन व्हावं लागतं. तो घरी आल्यानंतर त्याच्या रणांगणात घडलेल्या कितीतरी गोष्टी ज्या खूप रम्य असतात, सुंदर असतात,
ते ऐकत असताना आपल्या मनाला आपणही पराक्रम करावा, आपणही काहीतरी देशासाठी करावं अशी अवस्था निर्माण होते, पण ती तेवढ्या पुरतीच. का? कारण प्रत्यक्ष करायची वेळ आली की त्या गोष्टीची अवघड अवस्था आपल्याला लक्षात येते. आणि त्याच आधारावर तुकोबांनी या अभंगामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या आहेत की जसं युद्ध करणं हे ऐकणं सोपं आहे पण करणं अवघड आहे, तसंच भगवंताची भक्ती ऐकायला सोपी आहे पण करायला अवघड आहे. का अवघड आहे याचं कारण तुकोबांनी अत्यंत साध्या शब्दात सांगितलं. म्हणाले, पिंड पोसलिया विषयांचे पाईक. ज्या देहाच्या माध्यमातून भक्ती करायची आहे, ज्या देहाच्या माध्यमातून युद्ध करायचंय, तो देह महत्वाची गोष्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टीत रंगलेला असतो, म्हणून अवघड आहे. अवघडच आहे करणं सगळं. आणि जर आपल्याला देशभक्त व्हायचं असेल आणि देवभक्तही व्हायचं असेल तर तुकोबांनी सांगितलेली शेवटची ओळ फार महत्वाची आहे. तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखुमा देवीवरू जोडावया. देवाला मिळवायचं असलं आणि देशाला वाचवायचं असलं, या दोनही गोष्टींसाठी आपल्याला आपल्या देहावर उदार व्हावं लागतं. म्हणजे काय? तुकोबांचा शब्द आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ हो. काय गंमत आहे मंडळी, क्षणभर मी म्हणते त्याच्यावरती थोडासा विचार करा. आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो आणि देवाच्या देवळात जाऊन उभं राहून हात जोडतो, त्याला प्रदक्षिणा घालतो आणि निघायच्या वेळेला जे हात जोडलेले असतात ना, तेव्हा मनातल्या मनात देवाला सांगतो, देवा तू मला हे दिलं नाहीस, ते दिलं नाहीस, असं केलं नाहीस, तसं केलं नाहीस, मी चांगलं आयुष्य जगावं असं तुला वाटत नाही. हे आपण कोणाला सांगतोय? देवाला सांगतोय. पण गंमत अशी आहे की त्या देवानं आपल्याला इतकं काही दिलेलं असतं ज्याचा हिशोब आपल्याला करता येत नाही. एक फार सुंदर कथा आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ज्यांना मानलं जातं असे सोनोपंत दांडेकर, म्हणजे मामा दांडेकर, जसं दर आषाढीला आपल्या वेगवेगळ्या गावातून प्रांतातून पांडुरंगाचं दर्शन घ्यायला अनेक वारकरी त्यांच्या दिंड्यांबरोबर जातात, तसं आमच्या पुण्यातनं या सोनोपंत दांडेकरांची सुद्धा दिंडी निघायची. याही वर्षी निघाली आणि या वर्षीच्या दिंडीमध्ये एक सगळ्यांच्या उत्सुकतेचा किंवा कुतूहलाचा विषय ठरला की दिंडीच्या मोठ्या ट्रक बरोबर एक 4 चाकी गाडी सुद्धा ड्रायव्हर सकट या दिंडीत जमा झाली होती. सगळे वारकरी चालायचे, सगळे वारकरी चालता 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 देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी गेल्या, तेने मुक्तीचारी साधी गेल्या, तेने मुक्तीचारी साधी गेल्या म्हणत चाललेत आपले विठ्ठल 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 करत. पण या दिंडीमध्ये एक माणूस असा होता ज्याचं लक्ष या हरिपाठात नव्हतं, विठ्ठलाच्या नामस्मरणात नव्हतं. त्याचं लक्ष होतं ट्रकच्या मागून येणाऱ्या मोठ्या 4 चाकी गाडीकडे. 2-3 दिवस त्याने कसा बसा धीर धरला आणि तो मामांकडे म्हणजे सोनोपंत दांडेकरांकडे गेला आणि म्हणाला, मामा या गाडीमध्ये सुद्धा एक वारकरीच आहे ना, मग तो आमच्यासारखा चालत वारी का करत नाही? एवढी मोठी गाडी त्याला दिलीये, एवढं मोठं सगळं त्याला दिलंय, पण कुठल्याही वारकऱ्याला म्हणत नाही माझ्या बरोबर गाडीत येऊन बसा. तो आणि त्याचा ड्रायव्हर एवढेच त्या गाडीमध्ये असतात, बाकी आम्ही सगळे वारकरी त्याच्या गाडीमध्ये बसू शकत नाही आणि तुम्ही त्याला सांगत नाही की कोणा 2-4 वारकऱ्यांचे पाय दुखत असतील, जरा गाडीत बसवून आण बरं. आणि हे जसं त्यानं सांगायला सुरुवात केली तसं वारीच्या प्रत्येक मुक्कामात त्यानं त्या गाडीच्या ड्रायव्हरची आणि गाडीच्या मालकाची सगळी तक्रार मामांकडे सांगायला सुरुवात केली. मामा प्रत्येक वेळेला त्याला चिडलेलं पाहायचे आणि म्हणायचे, योग्य वेळ आली ना
की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईन. शेवटी एक दिवस म्हणाला, मामा कधी येणार योग्य वेळ? आता वारी संपत आली, 2 दिवसांनी पंढरपुरात पोहोचू आपण. आहेत ना 2 दिवस? योग्य वेळ आली की उत्तर देतो. आणि तसंच झालं. चंद्रभागेच्या स्नानाकरता ही सगळी मंडळी चंद्रभागेच्या तीरावरती आली आहेत. विठ्ठलाचं नामस्मरण करत चंद्रभागेच्या पाण्यामध्ये प्रत्येक जण उतरलाय. तसंच ही 4 चाकी गाडी सुद्धा थोडस अंतर चंद्रभागेच्या त्या पाण्यामध्ये आत आली. त्या गाडीचं दार उघडलं. त्या गाडीच्या ड्रायव्हरनी त्या गाडीच्या मागच्या सीटावर बसलेल्या त्या गाडीच्या मालकाला आपल्या पाठोळी उचलून आणलं आणि चंद्रभागेमध्ये एखादा दगड बुचकळावा तसं त्याला बुचकळलं. सगळे वारकरी बघतायत. तसं तक्रार करणारा हाही पाहतोय. त्यानं पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की ह्या ड्रायव्हरनं ह्या मालकाला पाण्यामध्ये दगड बुचकळावा तसा बुचकळलाय. ओल्या कपड्यानिशी गाडीत नेऊन ठेवलंय. त्याला कोरडे कपडे कसे तरी चढवलेत. हे सगळं ड्रायव्हरच करतोय, मालक करत नाही. कारण मालकाला दोन्ही हातही नव्हते आणि पायही नव्हते. तिथेच जवळ स्नान करणाऱ्या मामांनी तक्रार करणाऱ्या त्या वारकऱ्याकडे पाहिलं आणि मामा त्याला म्हणतात, आता सांग पांडुरंगानं तुला काय दिलं नाही? खरंय, आपल्या तक्रारी संपत नाहीत. सगळं दिलं तरी आपल्याला असं वाटतं की नाही, माझ्याकडे काही नाहीच आहे. एक सोपं उदाहरण सांगू. आपण सगळे महिला वर्ग इथे बसलोय. प्रामाणिक सांगा बरं, फार नाही पण घरातलं आपल्या नावचं साड्यांचं कपाट भरून वाहतंय का नाही? वाहतंय. काकू मान हलवताय. वाहतंय. सगळ्यांचंच वाहतं, माझं सुद्धा. पण एवढं भरलेलं कपाट असताना सुद्धा आपल्या मैत्रिणीनं एखादी नवीन साडी घेतली तर कपाटातल्या साड्या आठवतात का मैत्रिणीची साडी आठवते? मैत्रिणीची आठवते. कारण आमच्याकडे सगळं भरून ओसंडून वाहिलेलं असलं तरी आमची वृत्ती अशी आहे की समोरच्याकडे जे आहे तेच आम्हाला आमच्यासाठी योग्य वाटायला लागतं आणि जे दिलंय ते आम्ही विसरून जातो. व्यवहारातला हा नियम आमच्या देवभक्तीसाठी आणि देशभक्तीलाही लागू आहे. आपल्याला परमेश्वरानं जे दिलंय ते आपल्याला योग्य पद्धतीनं वापरून आपल्या देवासाठी आणि धर्मासाठी वापरता आलं पाहिजे. ह्याच्याकरता तुकोबांनी अभंगात स्पष्ट सांगितलंय, जे ऐकायला येतं, जे दिसायला दिसतं, जे वाटतं तसं या जगात काही नसतं. त्याचं मूळ स्वरूप लक्षात घेतल्यानंतर कळतं की खरोखर परमेश्वरापर्यंत आपल्या साध्यापर्यंत पोचायचं असेल तर तुका म्हणे भावे देहासी उदार रखुमा देवी वरू जोडावया. संतांच्या चरित्रातले अनेक प्रसंग याची साक्ष आहेत. विठ्ठलाचं नाम घेत जात्यावरती दळण दळणारी जनाबाई, काय होतं तिच्याकडे? तसं पाहायला गेलं तर काहीच नव्हतं. जनाबाईची कथा अशी सांगते आपल्याला की गावाबाहेरच्या असलेल्या वस्तीत जन्माला आलेली ही मुलगी, आई लहान वयातच गेली आणि वडिलांनी हिला उचलून पंढरपुरात आषाढीच्या दिवशी आणलं आणि पांडुरंगाच्या राऊळाच्या पायरीवर ठेवलं. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेले पंढरपुरातले कापडाचे नावाजलेले व्यापारी जे पांडुरंगाचे भक्त आहेत त्यांचं नाव आहे दामा शेट्टी, जे संत नामदेवांचे वडील. त्या दामा शेट्टींनी या लहानग्या मुलीला उचलून आपल्या घरी आणलं आणि आपल्या नामदेवासारखंच तिलाही सांभाळलं. पण ही जनाई घरातली सगळी कामं करता 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 त्या पांडुरंगाशी इतकी जोडली गेली की सरते शेवटी नामदेवापेक्षाही पांडुरंगाला जनाई जास्त जवळची झाली. जनाईच्या कित्येक ओव्या आपण कित्येकांनी ऐकल्या असतील, पाठही असतील. रोज पहाटे उठावं, घरातलं दळण कांडण करावं. जनाई जात्यावर बसायची आणि पांडुरंगाला या जात्यावरती दळण दळायला बोलवायची हो. आणि असं म्हणतात की तो पांडुरंगही तिच्या करता येत असे.
आता मी तुम्हाला विचारते की कीर्तनामधनं ऐकल्या जाणाऱ्या, वाचल्या जाणाऱ्या या अशा अनेक कथा आहेत ज्या कथांमध्ये संतांच्या चरित्रातला हा उल्लेख सापडतो. जनाईच्या काही ओव्या फार सुंदर आहेत. जनी काय सांगते पांडुरंगाला माहितीये? जनी मांडिते दळण नाम ओठी घोळते, जनी मांडिते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना, भारी जड हे जाते तुझी या विना, जनी मांडिते दळण नाम ओठी घोळते, जनी मांडिते दळण. चित्र उभं करा डोळ्यापुढे. पहाटे अजून उजाडायला सुद्धा वेळ आहे बरं. अशा वेळेला जनाई उठतीये, जातं स्वच्छ करतीये आणि सुपामध्ये असलेलं धान्य मुठी मुठीनं जात्यामध्ये घालतीये, जातं फिरवतीये. त्याचा घर 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 आवाज येतोय आणि जनाई पांडुरंगाला सांगते, ये रे बाबा, हे जातं फिरवायला मला जड जातंय, तुझी मदत हवी आहे. तेव्हा पांडुरंगही येतो आणि जनीला मदत करतो. सांगतो, बाई तुझी हाक येता कानी झोप उडाली ग माझी, तुझी हाक येता कानी झोप उडाली ग माझी, कागे दळतेस एकली माझी या विना, कागे दळतेस एकली माझी या विना. जनाईनं म्हणावं, बरं झालं रे पांडुरंगा, मदत करायला आलास तू. या जनीचं मोठेपण किती सांगावं. संत साहित्यकारांनी, संतांनी वर्णन करून ठेवलंय, तुळशीचे बनी उकली ते वेणी, माझी या जनीला नाही कोणी नाहू घाली चक्र पाणी. असं म्हणतात की पांडुरंग ही जनाई पहाटेच्या वेळेला चंद्रभागेवर पाणी भरायला जायची तेव्हा ते सगळे घाट स्वच्छ करून ठेवत असे. का? घसरड्या झालेल्या त्या पायरीवरनं पाय घसरला तर माझ्या जनीचं करायला कोणी नाहीये, कोणी नाहीये. आणि असा पांडुरंग मदतीला आल्यावरती जनाई त्याला सांगते. काय म्हणाली जनाई? हात लागला तुझा रे जाता झालं हलक हलक, हात लागला तुझा रे जाता झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी याद ठेन, दारी आलं अमृत पीक तुझी याद ठेन. पांडुरंग सांगतोय, जने माझं नाव घेऊन मला मोठं करतेस, हा तुझा मोठेपणा. पण खरं सांगू का, तुझी हाक कानावर आल्यावर मला राऊळात थांबावंसं वाटलं नाही ग. यावंसं वाटलं पटकन तुझ्यासाठी. आणि म्हणून मी धावत आलो. का माहितीये का? मीही होतो एकला करमेना मुळी मला, मीही होतो एकला करमेना मुळी मला, आरसा मला गे दिधला तुझी याद ठेन, आरसा मला गे दिधला तुझी याद ठेन. जनाईचं आणि पांडुरंगाचं नातं असं आहे. अहो, एकट्या जनीचंच नाही, एकट्या जनीचंच नाही, सगळ्या संतांचं त्यांच्या भगवंताशी नातं असंच आहे. पण हे नातं त्यांना निर्माण करता आलं का माहितीये? माझे शब्द वेगळे कशाला वापरू. तुकोबा म्हणतात तशी अवस्था या संतांची झालेली होती. तुका म्हणे व्हावे देहासी उदार. भगवंताच्या पायी गेल्यानंतर त्याला स्पष्ट सांगावं की देवा, तुझ्या विना मला कोणी नाही आणि माझ्या विना तुला कोणीच नाही, आपणच एकमेकासाठी. मात्र
ही अवस्था निर्माण होणं ऐकायला जितकं सोपं आहे तितकं करायला अवघड आहे. आणि म्हणून तुकोबा म्हणाले, झुंजा याच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख तोरा आहे, तैसी हरिभक्ती सुळावरील पोळी. हे सगळं करायला का अवघड आहे? मला कायम असं वाटत असतं की शाळेमध्ये गेल्यानंतर आम्ही शाळेमध्ये जी प्रतिज्ञा म्हणतो, मराठी प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आता त्याच्यात फक्त एक बदल करा, भारत माझा कधी कधी, सारे भारतीय माझे कधी कधी. सगळीकडे फक्त माझे, माझं, माझ्या या शब्दानंतर कधी कधी शब्द घाला, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण नक्की काय करतो. आमच्यासारखेच जन्माला आलेले संत, आमच्यासारखेच जन्माला आलेले आमचे देवभक्त, देशभक्त, महाराजांसारख्या अनेक व्यक्ती ज्यांच्यामुळे आमचा देश आज शिल्लक राहिलाय, या सगळ्या व्यक्ती आपल्यासारख्याच आहेत की नाही? 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे. आपण जे अन्न खातो तेच अन्न ह्यांनी सुद्धा खाल्लं की नाही? मग आपल्यापेक्षा जास्त वेगळेपणा त्यांच्यात काय आहे? तर तो एकच आहे, जे हाती घेतलं ते शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही परिस्थिती आली तरी पूर्ण केलं, मागे फिरले नाहीत. हाती घेतलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी वेळ पडलं तर आपल्या देहाचं सुद्धा बलिदान देणारी ही माणसं आहेत. महाराजांच्या चरित्रातली एक कथा सांगितली जाते की एक वेळ अशी आली की जिजाऊंनी, म्हणजे महाराजांच्या आईसाहेबांनी, महाराजांकडनं एकदा नाही 2 वेळा स्वतःचं मृत्यूपत्र लिहून घेतलं. त्यातली एक वेळ होती ज्या वेळेला महाराज अफजल खानाच्या स्वारीवर जाणार होते, आणि दुसरी वेळ होती महाराज औरंगजेबाच्या कैदेत जाणार होते तेव्हा. आपणही सगळ्या माता मौली आहात का हो? मला सांगा, असं जिजाऊंसारखं वागायची वेळ आली तर आपण करू शकतो का? आपल्या डोळ्या देखत दिसणाऱ्या मुलाच्या हातून त्याचं मृत्यूपत्र लिहून घ्यायचं आणि त्याला त्याच्या शत्रूच्या गोटात सहज पाठवून द्यायचं, हे दिव्य महाराष्ट्रात राजांच्या रूपानं अनेक वेळा घडलंय. म्हणून मी मगाशी म्हटलं की ज्याला देवभक्त व्हायचंय, ज्याला देशभक्त व्हायचंय, त्याला वेळ प्रसंगी स्वतःच्या देहाची आहुती सुद्धा द्यावीच लागते. समर्थ रामदास स्वामींची फार सुंदर ओवी आहे. समर्थ म्हणाले, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या त्रुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. सर्वस्व द्यावं लागतं. एक गोष्ट सांगते आणि मग पूर्वरंग थांबूया. साताऱ्याजवळ असलेलं गोंदवलं नावाचं गाव, ज्या गावामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज होऊन गेले, ज्यांनी आयुष्यभर रामनामाचं महत्व या सगळ्या जगाला पटवलं असे महाराज. त्या महाराजांकडे एक दिवस एक साधक आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज खूप कंटाळलोय मी माझ्या आयुष्याला, जगण्याला. महाराज म्हणले, का रे बाबा? एवढा सुखानं मनुष्याचा देह मिळालाय, एवढं सगळं चांगलं चाललंय, रामनाम घेतोस, सुखाने जगतोस, 2 घास सुखाने खातोस, अंथरुणावर पडल्यावर छान झोप लागते, तरी पण तुला कंटाळा आलाय? हो म्हणाला महाराज, कंटाळा आलाय. मग आता मी तुझ्यासाठी काय करावं असं तुला वाटतंय? तो म्हणाला, बाकी काही नाही, तुम्ही रामाचे लाडके भक्त आहात ना, रोज रामाशी बोलता, मग माझ्या आयुष्याचा सार्थक आता एकच आहे, मला रामाला भेटायचंय. महाराज म्हणाले, बर भेटवतो, पण एक काम करशील का? काय करायचंय? महाराज म्हणाले, हे बघ, जसा आलायस तसा घरी परत जा आणि परत येशील तेव्हा सर्वस्व देऊन ये. हा म्हणला, ठीक आहे. आल्या पावली पुन्हा घरी गेला,
घर चांगलं होतं, खातं पितं होतं, चांगला मोठा चौसोपी वाडा आहे, घरात 2 मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, दारात गाई गुरं आहेत, चाकरमानी गाड्या बिड्या सगळं घरामध्ये भरपूर होतं. औसंडून श्रीमंती वाहत होती. घरामध्ये गेला आणि बायकोला बोलवून घेतलं, घरातल्या सगळ्या गोष्टींची वाटणी करून टाकली. अगदी शब्दशः वाटणी केली बरं. चौसोपी वाडा होता, 3 मजली होता. 1 मजला बायकोच्या नावावर, 1 मजला मोठ्या मुलाच्या, 1 मजला धाकट्या मुलाच्या नावावर. आता म्हणला घर माझं शिल्लक राहिलं नाही. दागदागिने, पैसा अडका सगळं मागून घेतलं. बायकोच्या हातामध्ये दागिन्यांचा डबा दिला आणि सांगितलं, याच्यात पिढीजात आलेले दागिने, तुला केलेले दागिने, 2 सुनांचे दागिने सगळं ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे सोनं नाणं काही शिल्लक नाही. तुमचं तुम्ही काय करायचं बघा. स्वतः जवळची शिल्लक नोकरांमध्ये वाटून टाकली. होता नव्हता तो सगळा पैसा, सगळी जमीन जुमला, सगळं काही 2 मुलं 1 मुलगी बायको यांच्या नावावर करून टाकलं आणि नेसत्या वस्त्रानिशी घरातनं बाहेर पडला. गोंदवल्यात आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज तुम्हाला म्हटलं होतं तसं आलोय, आता माझ्याकडे काही नाही, खऱ्या अर्थानं मी कफल्लक भिकारी झालोय. हे अंगावरचे कपडे सुद्धा नको असतील तर तेही काढून टाकतो, लंगोटीनिशी तुमच्या समोर उभा राहतो, आता मला राम दाखवा. गोंदवलेकर महाराज त्याला म्हणले, बाळा काय काय केलंस रे, काय काय केलंस जरा सांगशील. तो म्हणाला, त्यात काय अवघड आहे, तुम्ही म्हणलात म्हणून मी घरी गेलो, माझ्या सगळ्या घरातल्या लोकांना भेटलो, मुलीला जावयाला घरी बोलवून घेतलं, होतं नव्हतं त्या सगळ्या वस्तू मी त्यांच्यामध्ये वाटून टाकल्या. म्हणजे काय केलंस, घर विभागून टाकलं. आता माझ्या नावावर घरातली 1 इंचभर जमीन सुद्धा नाही. माझ्याकडे जेवढे काही पैसे अडका होता तो सगळा नोकरांमध्ये, बायका मुलांमध्ये, दागदागिन्यांसह सगळं मी वाटून टाकलं. आता माझ्याकडे सोनं म्हणाल नाही, पैसा म्हणाल नाही, कपडा लत्ता नाही, काहीही नाही बरं माझ्याकडे. मी काहीही शिल्लक ठेवलं नाही. अगदी दारातल्या बैलगाडी चालवणाऱ्या माझ्या गाडीवानाला सुद्धा पुढे काही त्याला काळजी पडणार नाही, एवढं सगळं माझ्याकडचं मी देऊन आलोय बरं. महाराजांनी सगळं ऐकून घेतलं आणि महाराज पुन्हा त्याला हसत म्हटले, बाळा हे सगळं केलंस ठीक आहे, पण कोणी केलं. तो पटकन म्हणला, मी केलं. महाराज म्हणले, बरोबर आहे, सर्व केलंस, पण स्वतःकडे ठेवून केलंस, त्यामुळे केलेलं सगळं वाया गेलं. तुला मी म्हणलं होतं सर्व देऊन ये. सर्व म्हणजे सगळं द्यायचं होतं आणि त्याच्यावरची कडी होती, स्व पण देऊन यायचा होता. अरे हे सगळं कोणी केलं असं विचारल्यावरती रामाने केलं असं म्हणलं असतास तर राम त्या क्षणी भेटला असता. फार महत्वाची आहे ही गोष्ट. ज्याला देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी कार्य करायचंय ना, त्यानं हे सगळं मी केलं हे वाक्य आयुष्यात कधीही उच्चारू नये. महाराजांचं चरित्र बघा, एवढे गड कोट किल्ले जिंकले, पण एका तरी गडाचं नाव शिवाजी गड असं आहे का. ठेवू शकले असते, तेवढे अधिकार होते त्यांच्याकडे, पण नाही. कुठल्याही गडाच्या दगडावर स्वतःच्या मालकीच्या हक्काची पाटी शिवाजी महाराज लावतायत असं चित्र स्वप्नात तरी दिसतं का. नाही दिसत हो. कारण त्यांना हे पक्क माहिती होतं की हे सगळं मी जे काही करतोय हे माझ्या हक्काचं नाही, माझ्या ताकदीमुळे नाही, तर ज्याच्या ताकदीमुळे मी उभा आहे त्या भगवंताच्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाचं हे फळ आहे. हे माझं मोठेपण नाही. आणि ही जी अवस्था असते त्यालाच म्हणतात तुका म्हणे व्हावे देहासी उदार रखुमा देवीवरू जोडावया. तुकोबांचा अभंग पुन्हा एकदा आठवून घेऊया आणि आपल्या कथेकडे जाऊया. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख.
ऐकताची सुख कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर नामस्मरण करूया आणि कथेकडे जाऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सगळ्यांनी म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. काय घडलं बघा. साधारण दुपारची वेळ आहे. भला मोठा दरबार भरलेला आणि त्या भरलेल्या दरबारामध्ये तख्तावर बसलेला आदिलशहा, त्याच्या उजव्या बाजूला पडद्या आड बसलेली त्याची आई बडी बेगम साहेबा आणि त्या बादशहाला आपल्या मुलाची भेट घडवून देण्यासाठी त्या दरबारामध्ये आलेला त्या दरबारातला एक हरहुन्नरी पराक्रमी असा सरदार. ज्या सरदारानं आपल्या दोनही मुलांना त्या दरबारामध्ये आणलेलं होतं. थोरला मुलगा साधारणपणाने 15-16 वर्षाचा म्हणजे कळत्या वयाचा आणि धाकटा मुलगा साधारण 8 ते 9 वर्षाचा. आपल्या आयुष्याची ही 8 ते 9 वर्ष या धाकट्या मुलानं आपल्या आई बरोबरच घालवलेली आहेत. वडिलांनी पत्र पाठवून बोलवून घेतलं म्हणून आपल्या आई बरोबर वडील जिथे बादशहाच्या सरदारकीचं काम बघतायत अशा बंगळूर नावाच्या शहरामध्ये हा मुलगा आपल्या आई बरोबर आलाय. थोरल्या भावाची भेट झालीये, वडिलांची भेट झालीये आणि वडील एक दिवस म्हणतायत की आज तुला बादशहांच्या दरबारात घेऊन जातो. ज्यांच्या जहागीरदारीच्या कृपेमुळे आपण हे सगळं आयुष्य जगतो त्या बादशहांना तुझी भेट घडवून देणं फार महत्वाचं आहे. दरबारात जाऊया. या 8 वर्षाच्या मुलानं आपल्या आईकडे पाहिलं आणि आईनं त्याला नजरेनं सांगितलं, बाळा जाऊन ये. वडील म्हणतायत तर वडिलांबरोबर जाऊन ये, त्यांचा अपमान करू नकोस. म्हणून वडिलांचा हात धरून हा 8 वर्षाचा मुलगा बादशहाच्या दरबारात आलाय आणि वडिलांनी सांगितलं, बाळा समोर तख्तावर बसलेले जे बादशाह आहेत, विजापूरचं साम्राज्य यांच्या हुकमतीनं चालतं अशा आदिलशहांची भेट मी तुला घडवून देतोय. खाली वाग आणि त्यांना कुर्निसात कर. हे ऐकल्यावर इतका वेळ जमिनीकडे पाहणाऱ्या या मुलानं संतापून चिडून वडिलांच्याकडे पाहिलं
आणि वडिलांना म्हटला, आबासाहेब तुम्ही काहीही सांगा, पण या बादशाह समोर मी कुर्निसात करणार नाही. तुम्ही काहीही सांगा, या बादशाह समोर मी कुर्निसात करणार नाही. आणि असं म्हणून वडिलांचा आपल्याला थांबवणारा हात त्यानं झिडकारला आणि तो दरबारातून बाहेर निघून गेला. दरबारातनं बाहेर पडला आणि पुढच्या चौकामध्ये एका वृद्ध गाईला खेचत 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 नेणारा तो कसाई, तो खाटीक त्यानं पाहिला आणि गाय पुढे पाऊल टाकत नाही, हिला इथेच संपून टाकूयात असं म्हणून त्या खाटकानं स्वतःच्या कमरेची ती तलवार काढली आणि गायीच्या मानेवरती ती फिरवणार आणि गायीची कत्तल करणार असं म्हणेपर्यंत धावत जाऊन या 8 वर्षाच्या मुलानं त्या कसायाचा हातच कोपरापासून कलम केला आणि गाय वाचली. कळलं असेल आपल्याला हा 8 वर्षाचा मुलगा कोण होता. आज ज्यांची जयंती आपण साजरी करतोय, ज्यांचा जन्म शिवनेरीच्या गडावरती झाला आणि आईचे वडील असलेल्या लखुजींनी मागणी केली, एक प्रार्थना केली होती जिजाऊंकडे की शिवनेरीवर जन्म झालाय म्हणून गडावर असलेल्या शिवाई देवीच्या नावानं या मुलाचं नाव ठेव, म्हणून नाव ठेवलं गेलं शिवाजी. 8 वर्षाच्या मुलामध्ये एवढी तडफ आली होती. इथे बसलेल्या माता मौलींनी हा विचार करा, आपल्या घरातल्या 8 वर्षाच्या मुलाचं आयुष्य काय असतं. आपण हे शिवचरित्र का ऐकायचंय तर 8 वर्षाचा शिवाजी राजा गाईला खेचत नेणाऱ्या कसायाचा हात कोपरापासून तोडून टाकतो आणि गायीची रक्षणकर्त्याची भूमिका तो बजावतो. हेच 8 वर्षाचं आपलं पोर आत्ता घरात काय करतंय. किंडर जॉय खातंय, जमलंच तर आई वडिलांचे मोबाईल हातात घेतंय, कॅन्डी क्रश खेळतंय, निंजा रश खेळतंय, सगळं काही चालू आहे. टीव्ही लावला की पोकीमॅन, अमक तमक तमक सगळं पाठ आहे पोरांना. पण याच वयात असलेले शिवाजीराजे मात्र आदिलशाहीच्या त्या विजापूरच्या दरबाराला तिथे कुर्निसात न करता हादरवून बाहेर पडतात. याला कारण आपलं मूल असं जन्माला यावं याच्याकरता त्याची आई असलेल्या जिजाऊ आईसाहेब कारणीभूत आहेत. फार सुंदर प्रसंग आहे. शिवनेरीवरती जन्म झाला या मुलाचा आणि 12व्या दिवशी त्याला नाहू मखू घालून जिजाऊंनी पाळण्यात ठेवलं. आता नाव ठेवायचंय. त्याच्या कानात कुर्र केलं. बारशाच्या घुगऱ्या चांदीच्या ताटातून त्या सगळ्या गडावर आलेल्या सवाष्णींना वाटल्या आणि आपल्या पाठीनं त्या पाळण्याला धक्का देऊन त्या बाळाच्या कानात कुर्र करून या आईनं त्याचं नाव सांगितलं शिवाजी. शिवाजी. आलेल्या सगळ्यांनी जिजाऊ राणी सरकारांना पाळणा म्हणण्यासाठी म्हणून आग्रह केला. आता तुम्हीच मला सांगा, बाळाला पाळण्यात घालून आपण पाळणा का म्हणतो. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित रिसीव करताय एवढ्या वेळ त्यांनी शांत झोपावं म्हणून, नाही तर सगळ्या कार्यक्रमाचा विचका. म्हणून आपण आपल्या बाळाला पाळण्यात घालतो, म्हणतो बाळा झोप रे, नीज सुखे नीज करी लढीवाळा. जेवढ्या वेळ आपलं पोरग झोपेल ना आपल्याला बरं वाटतं. पण जिजाऊ मात्र आपल्या बाळाला पाळण्यात घालतात आणि म्हणतात बाळा गुणी बाळ पुरे नीज आता करी सखाया. गुणी बाळ पुरे नीज आता करी सखाया. उठ रे उठ शिवराया, उठ रे उठ शिवराया. गुणी बाळ पुरे नीज आता करी सखाया. गुणी बाळ पुरे नीज आता करी सखाया. उठ रे उठ शिवराया. त्या बाळाला सांगतायत बाळा आता झोपू नकोस, उठ. 9 महिने 9 दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक पळ सुद्धा माझ्या गर्भात डोळे मिटून काढला असता. केला तेवढा आराम पुरे. आता झोपायला तुला वेळ नाही, उठ.
या बादशाहीला संपवून स्वतःच राज्य उभे कर. बाळा झोपू नकोस. मग काय करायचंय? उठ रे उठ शिवराया, तू खेळ असा खेळ खेळ वीराचा, तू खेळ असा खेळ खेळ वीराचा, वीरश्री वीररसाचा, वीरश्री वीररसाचा. आराम करून खूप झाला. आता तुझ्यासाठी खेळायसाठी सगळे सवंगडी गडावर येतील. तू झोपून राहशील का? उठ, मोठा हो, पटकन रांगायला लाग, चालायला लाग, पळायला लाग आणि हे सगळं करता करता खेळायलाही लागशील. पण सामान्य मुलांसारखे खेळ खेळू नकोस बरं. अरे पाठ शिवणीचा खेळ कोणीही खेळतं, सूर पारंब्या कोणीही खेळतं. हे तुला नाही करायचं. मग तू काय करायचंस? तू खेळ असा खेळ खेळ वीराचा, वीरश्री वीररसाचा, समरात कधी पाठन दावी बेटा, कर सार्थ नाव मरहट्टा, समरात कधी पाठन दावी बेटा, कर सार्थ नाव मरहट्टा, देशात शिरून नसे चोर, जाहले पुन्हा शिर चोर, कर त्यांचा तू संहार. पाठी फिरायचं नाही बाळ. इथून पुढचा कुठलाही रस्ता, कोणतंही काम, कुठलाही क्षण तुझ्यासाठी सुखाचा नाही. तो अडचणीचाच आहे, पण ती अडचण पार करून तुला उभं राहायलाच हवं. का? कारण काहीतरी चांगलं करणारा कोणीतरी आपल्यासाठी जन्माला येईल याची वाट गेली 1 नाही 2 नाही 3 नाही, जवळजवळ 350 वर्ष या भारताची रयत पाहतीये. तुला मोठं व्हायचंय कोणासारखं? रामासारखं. तुला शहाणं व्हायचंय कोणासारखं? कृष्णासारखं. या रामचंद्रानं त्या कौशल्येकडे आकाशातला चंद्र हवा म्हणून हट्ट जसा केला, तसंच त्यानं रावणाचाही वध केला. हे विसरून चालणार नाही बाळ तुला. श्रीरामाने रावण वधिला ऐसा. कोणाला बरोबर घेऊन? वानरांना बरोबर घेऊन. गोकुळात जाऊन गोपींबरोबर दही खाला खाणारा कृष्ण वेळ पडल्यावरती कौसाला मारतो. हे तुला विसरून चालणार नाही. उठ बाळा, उठ, झोपू नकोस. आणि खरंच शिवनेरी गडावरची ती शिवरायांच्या आयुष्यातली 8 वर्ष फार महत्वाची होती. कारण राजे जसे जसे बोलायला लागले तसं तसं जिजाऊ आईसाहेबांनी गडावरती 2 विद्वान पंडित आणून ठेवले. 2 विद्वान पंडित शिवनेरीवर आणून ठेवले. ज्या पंडितांकडनं राजांना रामायण, महाभारत, श्रीमद भागवत किंबहुना हिंदू धर्मशास्त्राची ओळख करून देणाऱ्या प्रत्येक ग्रंथाचं शिक्षण या 2 विद्वान ब्राह्मणांनी दिलंय. युद्धकलेमध्ये त्यांनी निपुण व्हावं याकरता जिजाऊ आईसाहेब स्वतः तलवार घेऊन राजांची लुटुपुटूची लढाई खेळायच्या. इतकंच काय, शिवनेरीच्या सदरेवर आलेल्या कित्येक निवाड्यांचा न्याय 8 वर्षाचं वय होईपर्यंत शिवाजीराजे पाहतायत. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान कसं साधता येईल याचं शिक्षण स्वतः आई म्हणून
जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी राजांना द्यावं आणि अशा तालमीत राजे तयार होत आहेत. आणि असे राजे वयाच्या 8व्या वर्षी स्वतःच्या वडिलांचं म्हणजे शहाजी राजांचं पत्र आलं म्हणून आपल्या आईचा हात धरून बंगळुरात आलेत. त्या बंगळुरातनं शहाजी राजांनी आदिलशहाच्या दरबारात आपल्या या 8 वर्षाच्या मुलाला नेलं, पण या मुलानं कुर्निसात केला नाहीच. उलट पक्षी रागानं दरबाराच्या बाहेर पडलेले शिवाजी राजे आदिलशहानं पाहिले आणि शहाजी राजांना जवळ बोलवून बादशाह सांगतो, राजाजी, छोटा बच्चा है आपका लेकिन बहुत तेज है, रहने दो, थोड़े दिन जाने के बाद दरबारी रीति रिवाज सीख जाएगा, अपने आप कुर्निसात करने लगेगा, रहने दो. दरबारात झालेली ही नामुष्की शहाजी राजांना कधीच पटली नाही, सहन झाली नाही. आणि बंगळूरला परत आल्यानंतर शहाजी राजांनी जिजाऊंचा महाल गाठला आणि शिवाजी राजांचं वागणं जिजाऊंच्या कानावर घालतायत शहाजी राजे. तक्रार करतायत, रागावलेत, संतापलेत आणि संतापून जिजाऊ आईसाहेबांना प्रश्न विचारला, जिजाऊ, मोठ्या हिकमतीने सांगितलं होतं थोरला मुलगा तुम्ही उभा करा आणि धाकटा मुलगा मी घडवीन, हे असं घडवलं? आपल्या वडिलांची अब्रू त्या बादशहाच्या दरबारात वेशीवर टांगून आलाय तुमचा मुलगा, कुर्निसात केला नाहीच पण निघून आला आणि निघता निघता मला बोलून आला, आबासाहेब, माझं शिर फक्त माझ्या आई पुढे, आई भवानी पुढे आणि तुमच्या पुढे झुकतं, बाकी कोणा पुढे नाही, बाकी कोणा पुढे नाही. काय कराल राणीसाहेब तुम्ही? हा मुलगा आत्ताच इतक्या लहान वयात असा जर उद्धटपणानं वागायला लागला तर ज्याचं राज्य आहे ती बादशाही आपल्याला शिल्लक ठेवेल? जिजाऊ सांगतात, राजे थांबा, 8च वर्षाचा आहे तो, नसेल त्याला कळलं. आणि हो, जसा जन्माला आलाय ना तसं बादशहाच्या दरबाराचे रीतिरिवाज नाही कळले त्याला कधी, कारण त्याच्यापर्यंत ते पोहोचूच दिले नाहीत. मी त्याच्यापर्यंत पोहोचवलं तुम्ही आणि मी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न. आणि त्या पार्श्वभूमीवर हे जे डोळ्याला दिसलं ते विरुद्ध चित्र आहे म्हणून त्यानं कुर्निसात केला नसेल, मी त्याच्याशी बोलून पाहते. म्हणून 8 वर्षाच्या शिवाजीला जिजाऊ आईसाहेबांनी बोलावलं. जिजाऊ विचारतात, शिवबा, का बरं असे वागलात दरबारात? का बरं कुर्निसात केला नाही? तुमच्या आबासाहेबांना त्यामुळे बादशहाचे 4 बोल ऐकून घ्यावे लागले, सगळ्या दरबारात त्यांचं हास्य झालं. एक उत्तम मुलगा म्हणून तुम्ही कुर्निसात करायला नको होतात का? 8च वर्षाचा मुलगा आहे. जिजाऊंकडे पाहिलं आणि शिवबानं सांगितलं, आऊसाहेब, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मी काय सांगतो ते ऐका तरी. आणि असं म्हणून शिवबानं सांगावं, आऊसाहेब, मी म्हणता नाही नाही, मी म्हणता नाही नाही, दरबारी नेले आई, मी म्हणता नाही नाही, दरबारी नेले आई, जो आत जाऊन पाही तो चढून गेली भुवई, जो आत जाऊन पाही तो चढून गेली भुवई, मुजऱ्याला हात नवाही शिर लवू शकलो नाही, मुजऱ्याला हात नवाही शिर लवू शकलो नाही. हे सिंहासन कोणाचे, हे राज्य तरी कोणाचे, अपहारी नृपसत्तेचे, लववेना हे शिरमाते, लववेना हे शिरमाते, लववेना हे शिरमाते, लववेना हे शिरमाते. हा 8 वर्षाचा मुलगा जिजाऊंना सांगतो, आऊसाहेब, कशा करता झुकायचं?
अन्याय करणाऱ्या बादशाही सत्तेनं आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून नाही नाही. तू सांग तुझ्या चरणाशी मी कापून ठेवीन मान. तू सांगतात चरणाशी मी लवून राहीन मान. मी कोणापुढे झुकायचं हे तुम्हीच मला लहानपणापासून शिकवलं नाव साहेब. आणि म्हणूनच आज अन्यायी अत्याचारी दुसऱ्या धर्माचा द्वेष करणाऱ्या बादशहाच्या सत्तेपुढे मी झुकलो नाही, झुकणार नाही, कधीच नाही. तुम्ही शिकवलं ना लहानपणापासून आपल्याला स्वराज्य उभं करायचंय. ते स्वराज्य कोणाचं आहे आऊसाहेब असं मी आपल्याला विचारायचो तर आपण मला म्हणायचं की हे स्वराज्य शिवबा तुझं नाही. मग हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देव धर्माचे. हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य कोणाचं आहे? देव धर्माचं राज्य आहे. हे राज्य देशभक्तीचं राज्य आहे. हे राज्य गो रक्षण करणाऱ्या देशभक्ताचं राज्य आहे. आणि अशा राज्याची संस्कार मुहूर्तमेढ तुम्ही माझ्यात रोवलीत ना, मग आता मी बादशहाला झुकणार नाही. आता मी बादशहा पुढे झुकणार नाही. शहाजीराजे हे सारं ऐकतायत बरं आणि लक्षात आलं की हा मुलगा याच्या आई सकट आपल्या बरोबर बंगळुरात राहिला तर बादशहा आपल्या घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवेल. त्यापेक्षा या दोघा मायलेकांना एका मदतनीस व्यक्ती बरोबर आपल्या पुणे सुपे इंदापुराच्या जहागिरीत पाठवूयात. आणि म्हणून शहाजी राजांनी 8 वर्षाच्या शिवबांबरोबर जिजाऊंबरोबर आपला एक विश्वासू सेवक दिला ज्याचं नाव होतं दादोजी कोंडदेव. आवश्यक तो सैन्य फौज फाटा देऊन, पैसा अडका देऊन, धनधान्य देऊन या तिघांना पुण्याच्या दिशेनं पाठवून दिलं शहाजी राजांनी. मजल दरमजल करत करत ही सगळी मंडळी एका गावाच्या वेशीपाशी येऊन थांबली. अर्धवट पडझड झालेली वेस. वेशीच्या आतून डोकावून पाहिल्यानंतर इथे पूर्वी काही माणसांची वस्ती असू शकते याची चिन्ह दिसत होती. पडके, जळालेले वाडे, अर्धवट खुरटलेल्या वनस्पती, गाई गुरं बांधण्याच्या ज्या काही खुंट्या होत्या त्या तशाच रिकाम्या, पडझड झालेल्या झोपड्या, जाळून कापून फेकून दिलेली वैराण झालेली शेत, बुजवलेल्या विहिरी, हे सगळं डोळ्याला दिसतंय. आणि हे सगळं बघता 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 वेशीतनं आत शिरल्यावर एका कोपऱ्यामध्ये एका भल्या मोठ्या पारावरती उलट्या बाजूने जमिनीत खोवलेली पहार दिसत होती. त्या पहारीवरती एक मानवी कवटी अडकवून ठेवलेली होती. आणि त्या पहारीच्या त्या पारावरच्या एका दगडावर उर्दू भाषेमध्ये धमकी वजा एक वाक्य लिहिलेलं होतं. उत्तम भाषेचा जाणकार आहे 8 वर्षाचा शिवबा. त्यानं ती उर्दू भाषा वाचून काढली आणि ते वाक्य वाचल्यावर त्याला त्या वाक्याची भीषणता सुद्धा कळली. पालखीत बसलेल्या जिजाऊंच्या जवळ आला आणि सांगतोय, आऊसाहेब, कोणे एकेकाळी इथे एक सुंदर गाव वसलेलं होतं असं म्हणायची वेळ आहे. कारण त्या पहारी खाली असलेल्या त्या दगडावरती जे वाक्य लिहिलंय ना, ते वाक्य असं आहे की इथे जर कोणी पुन्हा मनुष्य वस्ती, गाव, वाड्या, वस्त्या असं काही वसवायचा प्रयत्न केला तर त्याची अवस्था या पहारीवर उलट्या टाकलेल्या कवटी सारखी होईल. याचा अर्थ इथे खूप मोठ्या अशा नरसंहाराची सुरुवात झालेली आहे. आऊसाहेब, राजे साहेबांनी आपल्याला इथं राहायला पाठवलं, पण उद्ध्वस्त झालेल्या या गावात आपण राहणार कसे, खाणार काय,
कोणाची मदत लागली तर इथे नावाला सुद्धा माणूस दिसत नाहीये. काय करायचं? आणि इथे महत्वाचं असतं त्या आईचं उत्तर. श्रीमद भागवतात उत्तानपाद राजाच्या मुलाची म्हणजे ध्रुवाची कथा येते. तो ध्रुव आपल्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोकडे म्हणजे त्याच्या सावत्र आईकडे जातो. खरं तर त्याला वडिलांची भेट घ्यायची असते, पण वडिलांच्या मांडीवर बसलेल्या त्या ध्रुवाला पाहून ती सावत्र आई त्याला त्या मांडीवरनं खेचून खाली काढते आणि हकलून देते. हकलून देताना ती आई पटकन म्हणून जाते, या मांडीवर बसायचं असेल ना तर माझ्या पोटी जन्माला ये, नाहीतर देवाला शरण जा. किती वय आहे ध्रुवाचं? शिवबा तरी 8 वर्षाचा आहे हो, पण हा ध्रुव तर 5 वर्षाचा आहे. तो रडत रडत ऋषी मुनींच्या वस्तीत जिथे त्याची आई राहत असते, तिचं नाव असतं सुनीती, तिच्याकडे येतो आणि सांगतो, आई मी बाबांना भेटायला गेलो होतो, पण बाबांच्या मांडीवर बसलो तर ती दुसरी आई आहे ना, आपल्या बाबांची दुसरी बायको. जुनी गोष्ट आहे. एक होता राजा, त्याला 2 राण्या, एक आवडती आणि एक नावडती. हा ध्रुव नावडतीचा मुलगा. आवडती होती ती सुरुची. त्या सुरुचीनं ध्रुवाबरोबर जे जे काही केलं ते 5 वर्षाचा हा मुलगा आपल्या आईला सांगतो. आणि ती आई त्या ध्रुवाला सांगते, काय चुकीचं बोलली बाळा तुझी आई? बरोबरच बोलली. असं कसं बरोबर बोलली? वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी मी तिच्या पोटी जन्माला येऊ? आजची आई असती तर काय म्हणली असती माहितीये? याकरता तुला मोठं केलंय, ती जे बोलली ते लक्षात ठेव, झालेला अपमान विसरू नकोस आणि याचा सूड उगव, ही आजची आई म्हणली असते. पण नाही, ध्रुवाची आई म्हणली, बाळा तुझी आई काहीही चूक म्हटली नाही, तिच्या पोटी जन्माला ये वगैरे असं जे काही म्हणलीये ना ते विसरून जा. आणि तिने दुसरं जे सांगितलंय की भगवंताला शरण जा, ते तर करू शकतोस ना. आईच्या या एका वाक्यानं 5 वर्षाच्या ध्रुवाचं आयुष्य इतकं बदललं की प्रत्यक्ष भगवंताला त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट व्हावंच लागलं. आईचं उत्तर फार महत्वाचं असतं. 8 वर्षाचा राजा विचारतो, आई या उद्ध्वस्त झालेल्या शहरात राहायचं कसं? खायचं काय? कोणाला बरोबर घ्यायचं? अगं राहायला जागा पाहिजे. तेव्हा जिजाऊ सांगतात, शिवबा स्वतःच्या नावापुढे काय लावता हो? राजे. सगळेजण तुम्हाला कौतुकानं आदरानं काय म्हणतात? शिवबा राजे, शिवाजी राजे. राजे लोक असतात ना, ते दुसऱ्यानं अंधन दिलेल्या गोष्टीत स्वतःचं जग उभं करत नाहीत, स्वतःचं जग स्वतः निर्माण करतात. कोणीतरी आयता वाडा हातात देईल असं म्हणाल तर तो मिळणार नाही, वाडा बांधून राहावं लागेल. आणि त्या एका वाक्यानं उद्ध्वस्त झालेल्या त्या शहराचं भविष्य उज्ज्वल ठरलं. आणि ते शहर दुसरं तिसरं कुठलंच नाही, ज्या शहराला आज आपण पुणे म्हणून ओळखतो ते हे शहर. योग्य मुहूर्त पाहिला आणि बरोबर आणलेल्या दादोजी कोंडदेवांच्या सहकार्यानं 12 मावळातली सगळी तरुण मंडळी जी स्वतःच्या जीवाच्या भीतीनं धावून निघून गेली होती गावातनं, त्यांना एकत्र आणलं. पुन्हा सगळे वाडे, घर, झोपड्या बांधून काढली. आणि एक दिवस 9-10 वर्षाच्या शिवाजी राजाच्या हातून सोन्याचा नांगर लावून पुण्याची नगरी पुन्हा एकदा नांगरून काढली आऊसाहेबांनी. वाडा बांधायला काढला आणि एक दिवस दादोजी धावत आले. आऊसाहेबांना म्हणले, आऊसाहेब चला तर चला, आपल्याला एका व्यक्तीची भेट घडवून द्यायची. कोण होती ती व्यक्ती? काय भेटवायचं होतं आऊसाहेबांना?
जिथे वाड्याचं बांधकाम चाललं होतं त्या बांधकामाच्या पाठी अर्धवट जळलेला उद्ध्वस्त झालेला एक वाडा होता आणि त्या वाड्याच्या दारात दादोजींच्या 2 शिपायांबरोबर एक बुजलेली साधी सरळ व्यक्ती उभी होती, घाबरलेली होती. आऊसाहेब समोर आलेल्या पाहिल्या आणि त्यांच्या पायावर लोळण घेतली. आऊसाहेब, मी काही गुन्हा केला नाही, पण तुमच्या या पंतांनी मला पकडलंय, मला सोडा हो. आऊसाहेब शांतपणे विचारतात, पंत ह्यांना का पकडलंय? आणि मग तिथे उलगडा झाला. दादोजींनी जिजाऊंना सांगावं, राणी साहेब ही कोणी साधी असामी नाही. हे शहर, हे गाव पुन्हा कसं उभं करता येईल यासाठी वेळी अवेळी माझी माणसं या गावाच्या आजूबाजूला गस्त घालत असतात. कोणी हे उद्ध्वस्त गाव करायला पुन्हा येत नाहीये ना याचा अंदाज घेत असतात. माझ्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट आहे. ही व्यक्ती सगळीकडे चिडीचूप निजानीत झालेली असताना, अंधार असताना, पहाटे ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेला हातात छोटीशी पणती घेऊन या जळलेल्या वाड्याच्या या कोनाड्यामध्ये येऊन उभी राहते. आणि हा जो कोनाडा आता गवतानं झाकलेला दिसतोय ना, त्या गवताचे भारे बाजूला करते. कोणाचं लक्ष नाही हे पाहून स्वतःच्या उपरण्यात बांधून आणलेली 2 जास्वंदीची फुलं त्या कोनाड्याच्या कठड्यावर ठेवते आणि हाती असलेल्या पणतीतली ती पेटती ज्योत आणि ते तेल किंवा तूप जे काही असेल ते त्या कोनाड्यात ठेवलेल्या दिव्यामध्ये घालते. क्षणभर त्या कोनाड्यासमोर उभी राहते आणि हात जोडते. हे असं का करतेय म्हणून आम्ही शोध घेतला 2-3 दिवसात आणि आज यांना पकडलंय. हे सगळं ऐकलं आणि जिजाऊ विचारतात, आपण कोण मला माहिती नाही, पण आपण हे सगळं का करता? त्या व्यक्तीचं नाव होतं विनायक भट्ट ठकार. ही सगळी मंडळी आपल्या पूर्वापार अशा कन्नड प्रांतातनं महाराष्ट्रात 4 पैसे कमावता येतील म्हणून आलेली, पण बादशाहीच्या सगळ्या आक्रमणांमध्ये होतं नव्हतं ते सगळं घालवून बसलेली. या ठकार घराण्याची गणपतीवरती प्रचंड श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं फळ म्हणूनच की काय, जिथे जिजाऊंचा वाडा बांधला जात होता त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या अर्धवट जळलेल्या वाड्याच्या कोनाड्यात या विनायक भट्टांना एक जुनी गणेशाची स्वयंभू मूर्ती सापडली होती, ज्याची पूजा विनायक भट्ट रोज करत होते. दादोजी कोंडदेवांच्या लोकांनी हा सगळा प्रकार शोधून काढला होता आणि जिजाऊंनी सांगितलं, लाल महाल बांधताय तसंच या भेंडेवाड्याच्या शेजारी या गणेशासाठी एक मोठं मंदिर उभं करा आणि इथे या पुणे शहरातली पहिली पेठ वसवा. ती ही पहिली पेठ जिचं नाव आहे कसबा पेठ. आणि जिजाऊंनी जे मंदिर बांधून काढलं आणि ज्या गणेशाची प्रतिष्ठापना केली तो पुण्यातला कसबा गणपती. जसा गणपती बसवला तसंच या शहराची ग्रामदेवता सुद्धा बसवली. जर आज पुण्यात आला तर साधारण 20 पावलावर या ग्रामदेवतेचंही मंदिर आहे आणि तिचं नाव आहे जोगेश्वरी. पुन्हा एकदा नव्यानं बसवलं आणि आता जिजाऊंनी पुढचं काम घेतलं. 12 मावळातल्या घराघरातल्या 18 पगड जातीतल्या तरुण म्हाताऱ्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि शिवबांच्या बरोबर लाल महालाच्या पटांगणात आता तलवारबाजीचे धडे द्यायला सुरुवात केली. आणि एक दिवस उजाडला तोच मुळात शिवाजी राजांच्या या सगळ्या सवंगड्यांच्या आयुष्याचं सगळं गणितच बदलवणारा. राजांनी आदल्या दिवशीच सांगून ठेवलं होतं, मध्यरात्री सगळे लाल महालाच्या अंगणात या, आपली घोडी बरोबर घेऊन या, आपल्याला बाहेर जायचंय. हा, पण हे सगळं दादोजींना आणि जिजाऊंना ठाऊक नव्हतं. मध्यरात्रीला ही सगळी मंडळी निघाली आणि पहाटेच्या वेळेला पुण्याच्या बाहेर कितीतरी कोस अंतरावरती असलेल्या रोहिडेश्वराच्या त्या डोंगरावर आली. रोहिड्याच्या डोंगरावर
शिवबाचे सवंगडी आहेत बरं. आणि वयोगट किती होता माहितीये? साधारण वय वर्ष 10 ते वय वर्ष 85. सगळ्यात वयोवृद्ध होते ते बाजी पासलकर, स्वराज्याचे पहिले सरसेनापती. या सगळ्यांना घेऊन राजांनी रोहिड्याचा डोंगर चढायला सुरुवात केली. सगळेजण त्या पहाटेच्या अंधारात शांततेत तो डोंगर चढतायत. पण मनात प्रश्न होते, इतक्या पहाटे इथं कशाला आलो? तेही मध्यरात्री जागे राहून लाल महालाच्या पटांगणात जमलो. जिजाऊंना सांगितलं नाहीये, पंतांना सांगितलं नाहीये आणि शिवबा आपल्याला इथे घेऊन आले. आता काय करतायत? तर रोहिड्याचा डोंगर चढवतायत. माहितीये की इथे भगवान शिवशंकरांचं मंदिर आहे, पण मंदिरात जाऊन काय करायचंय? शिवबांना सुद्धा कळत होतं बरं, या प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. मंदिर जवळ आलं, तिथे असलेल्या तलावात आपले पाय धुतले आणि शिवबांनी सगळ्यांना रोहिडेश्वराच्या त्या मंदिरात नेलं. अवघा 11-12 वर्षाचा आहे बरं. त्या शिवबानं या सगळ्या आपल्या बरोबर आलेल्या सवंगड्यांना सांगावं, प्रश्न पडलेत ना, इथे का आलोय असा प्रश्न पडलाय ना, देतो याचं उत्तर. रोहिडेश सांब साक्षीला, रोहिडेश सांब साक्षीला, रोहिडेश सांब साक्षीला, आज या स्थळा आज या वेळा, का आपण जमलो या वेळा, का आपण जमलो या वेळा, आज या स्थळा सांगतो तुम्हाला जे जे, सांगतो तुम्हाला जे जे, सांगतो तुम्हाला जे जे. घरदार लुटलं चोरानं, घरदार लुटलं चोरानं. काय घडलं बघा, इथं का बोलवलंय याचं उत्तर राजे देतायत. घरदार लुटलं चोरानं, हैराण झालं जुलमान, हर घडी गायची मान, किती कटती त्यांनाही मान. जर राखलं नाही गाईला, उद्धुरात तुमच्या जगण्याला, जर राखलं नाही धर्माला. अरे बाळानो, रामाचं नाव सांगणारे आपण सारे, कृष्णाचं गुणगान गाणारे आपण सगळे, आणि या रामकृष्णाच्याच देशात आपल्याच देवा धर्माची मुहूर्तमेढ रोवायला आपल्याला परकीय असलेल्या बादशहाची परवानगी घ्यावी लागते. आपल्या पोरीबाळी घराच्या बाहेर उजळ माथ्यानं फिरू शकत नाहीत, कारण यांना बादशहाच्या सैन्याचं भय आहे. बाहेर पडलेला घरातला तरुण मुलगा जिवंत परत येईल का नाही हे माहित नाही. निर्धास्तपणानं आपली गाई गुरं दावणीला बांधून घरात झोपी गेलेले आपण, उद्या आपल्या गोठ्यात आपली गाई गुरं जिवंत मिळतील का नाही हे आपल्याला माहित नाही. आणि हे सगळं कोणामुळे? तर आपल्यावरती जुलमानं राज्य करणाऱ्या बादशहामुळे. आणि म्हणून आम्ही ठरवलंय, घरदार लुटलं चोरानं, हैराण झालं जुलमानं, हर घडी गायची मान, किती कट्टी त्यांनाही मान. जरा राखलं नाही गाईला, उद्धुरात तुमच्या जगण्याला, हिंदवी स्वराज्य करण्याचा आज आम्ही निश्चय केला. असं राजा सांगतोय साऱ्यांना. राजाचा खूप जवळचा मित्र, राजापेक्षा 6-7 वर्षांनी मोठा होता हो. त्याचं नाव होतं तानाजी. तो पुढे झाला म्हणला, शिवबा हे समज खरंय, पण त्याचा या देवळात येण्याचा काय संबंध? शत्रूला युद्ध करून संपवायला सांगितलं असतं तर कळलं असतं, पण इथं कशाला? तेव्हा 8-9 वर्षाचं हे पोर सांगतंय, तान्या जे काही करायचं ना ते याच्या साक्षीनं करायचं, आणि म्हणून तुम्हाला इथं आणलंय. चला असं म्हणून एका तबकामध्ये बेल भंडारा काढला. तो बेल भंडारा उचलून शिवाच्या पिंडीवर राजानं वाहिला. जे शिवबानं केलं तेच अनुकरण या बाकी सगळ्यांनी पण केलं. पिंडी भोवती जमला मावळा,
भोवती जमला मावळा, कट्यारीनं त्याच येळला भो सकलं आपल्या हाताला. रक्ताच्या धारेनं शिवशंकर भिजवला जेजी, भिजवला जेजी, भिजवला जेजी. आपल्या डाव्या हातात कट्यार घेतली, उजव्या हाताच्या करंगलीला त्या कट्यारीनं छेद दिला. रक्ताची धार व्हायला लागली. ज्या काळ्या शार नितळ अशा शिवपिंडीवर दुधाचा, दह्याचा, पाण्याचा अभिषेक होत होता, त्याच शिवपिंडीवर या शिवाजीच्या, या शिवबाच्या रक्ताचा अभिषेक व्हायला लागला. आणि राजानं वाक्य उच्चारलं जे शिवचरित्राचा मुख्य कणा आहे, हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. राजाचंच अनुकरण तिथला बेल भंडारा उचलून प्रत्येकानं केला आणि स्वराज्याची शपथ त्या रोहिडेश्वराच्या साक्षीनं या साऱ्यांनी घेतली. दुपारची उन्ह डोक्यावर येईपर्यंत राजे आपल्या सगळ्या सवंगड्यांसकट पुण्यात परत आले, वाड्यात आले आणि दुपारचा थाळा घ्यायला जणू काही पहाटे घडलंच नाहीये अशा पद्धतीनं जिजाऊन समोर बसले. पण आईच ती जेवताना राजांच्या हाताकडे बारीक लक्ष होतं तिचं. कट्यारीचा घाव करंगळीवरती जोरात बसलेला होता, खोलवर लागलेला होता. त्यामुळे करंगळी बाजूला ठेवून उरलेल्या 4 बोटांनी राजे घास घेतायत हे आऊसाहेबांच्या नजरेतून चुकलं नाही, सुटलं नाही. काय करून आलात राजे सकाळी? पहाटेच्या वेळेला तुमची घोडी जागेवर नव्हती. हसले राजे आणि म्हणाले, आऊसाहेब, आम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून जे तुम्ही आम्हाला करायला शिकवताय ना, त्याची शपथ आज घेऊन आलो. स्वराज्य उभं करायचंय ना, पण हे राज्य उभं करताना देवाचा, धर्माचा, भक्तीचा पाया घातला पाहिजे म्हणून अशी अशी शपथ घेऊन आलो म्हणून सांगितलं राजाने. आणि दुसऱ्या दिवशी 12 मावळाची सफर करायला बाहेर पडले राजे. 12 मावळातलं एक छोटस गाव. या गावाची पाहणी करूया आणि पुन्हा उलटे पुण्याकडे जाऊया असा विचार राजे करतायत. भरधाव वेगानं घोडी धावतायत. दादोजी बरोबर आहे, तानाजी बरोबर आहे, बाजी बरोबर आहेत, राजे आहेत. 10-12 जण घोडी घेऊन जातायत आणि बेफाम धावणाऱ्या त्या घोड्यांच्या समोर उंचीभर गवतात, पुरुषभर उंचीच्या गवतातला एक म्हातारा माणूस धावत आला आणि राजांच्या घोड्यासमोर त्यानं लोटांगण घातलं. शिताफीनं घोडं होतं तिथेच राजानं थांबवलं आणि जाऊन त्या रस्त्यावर आडवं पडलेल्या वृद्ध माणसाला राजांनी आपल्या कुशीत घेतलं. थरथरणाऱ्या हातापायाच्या काड्या झालेल्या त्या माणसाला राजा धीर देतोय. जवळच असलेलं घोटभर पाणी दिलं आणि हळूवार विचारलं, कोण बाबा आपण? घाबरलेला, रडलेला, कष्ट करून झिजलेला तो देह राजाच्या प्रेमळ स्पर्शानं क्षणभर थरारला आणि रडत रडत त्या वृद्ध माणसानं स्वतःची कहाणी सांगितली. राज, ज्या रांज गावात तुम्ही चाललात ना, त्या रांज गावचा मी एक शेतकरी. तुमच्याच वयाची असेल हो माझी पोर. मला म्हातारपणानं होत नाही म्हणून पाटलाच्या शेतात कामाला जात होती रोज. आणि एक दिवस त्या दुष्ट पाटलानं स्वतःचा डाव साधला, माझ्या पोरीवर बदअमल केला. 2 दिवस पोर घरी आली नाही. 3ऱ्या दिवशी शेतातलं एक माणूस धावत आलं आणि सांगितलं, माझ्या पोरीचं शरीर त्या विहिरीतून फुगून वर आलेलं मी पाहिलं. मला न्याय हवाय असं. आणि कथा अशी आहे की 11-12 वर्षाच्या राजानं 40-45 वर्षाच्या त्या पाटलाला हातापायात काढण्या घालून फरफटत लाल महालात आणलं.
12 मावळातली सगळी माणसं लाल महालाच्या पटांगणात उभी होती. आऊसाहेबांना आसनावर बसवलं, दादोजींना आसनावर बसवलं आणि दादोजी आणि आऊसाहेबांना पाहिल्यावरती पाटलानं स्वतःचा चेहरा मोहराच बदलला. तो रडत दादोजींकडे गेला आणि म्हणला, पंत, मला गोतमुखानं न्याय पाहिजे. मी काही केलं नाहीये, माझ्यावर हा अन्याय होतोय. पंतांकडे पाहिलंही नाही राजांनी. पाटलाकडे पाहिलं, नजर रोखली आणि शिवाजी राजा विचारतो, गोतमुखानं न्याय पाहिजे? गोतमुखानं न्याय हवा असेल तर दोन्ही बाजू असाव्या लागतात. जिच्या वडिलांनी तुमच्यावर फिर्याद केली आहे ती मुलगी कुठे आहे? तिला आणा. ती मुलगी आलं होतं की तिचं प्रेत फुगून वर विहिरीच्या पाण्यावर. तिच्या या म्हाताऱ्या बापानं सारं काही केलं असेल. ती जिवंत नाहीच मुळी, ती मेली आहे. मेली आहे ना? ती येणार नाही ना? तिची बाजू मांडायला ती येणार नाही ना? याचाच अर्थ सर्वतोपरी गुन्हा तुम्ही केलाय. तुमच्यावरचा त्या मुलीच्या वडिलांचा संशय खरा आहे आणि म्हणून पाटील, तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळणार नाही. राजाचे हे शब्द ऐकले आणि पाटलाचं खरं रूप समोर आलं. तो पाटील म्हणतो, कोण रे तू? स्वतःच्या नावापुढे राजा हा शब्द लावला की राज्य करता येत नाही. रांजेगावचा पाटील आहे मी. माझ्या शेतात जशी सगळी फळभाजी उगवते, फुलभाजी उगवते, तसंच माझ्या शेतात काम करायला आलेली गरिबाची पोर सुद्धा, जशी वेलीवरची काकडी काढून ती मी खाऊन टाकतो, तसं त्या पोरीचं आयुष्यही मी मला पाहिजे तसं वापरलं. आता मात्र राजांचा संयम संपला आणि त्या क्षणी हाती तलवार घेतलेल्या दोघा जणांना समोर बोलून राजांनी त्या रांझेगावच्या पाटलाचा चौरंगा केला. त्याचे दोन्ही हातही कोपरापासून तोडले, पाय गुडघ्यापासून तोडले. त्याला स्वतःच्या वाड्यातनं वैद्याचा खर्च देऊन त्याची मलमपट्टी करून त्याला पुन्हा रांझेगावात नेऊन सोडला. आणि तेव्हापासून फक्त महाराष्ट्रालाच नाही, महाराष्ट्रावर जुलमानं राज्य करणाऱ्या प्रत्येक बादशहाला ह्याची चपराक बसली की आपल्याकडनं जर असं काही घडलं तर 8 ते 12 या वयोगटातला हा अवघा लहानगा राजा आपलेही हातपाय कलम करू शकतो. राजांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत ज्या प्रसंगांमधनं जिजाऊंनी जगायला शिकवलेली देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची, स्वराज्याची भावना राजे कसे जगलेत हे आपल्याला बघायला मिळतं. कधीतरी राजांचं चरित्र अभ्यासकाच्या लेखणीतनं उतरलेलं असेल तर ते वाचायचे थोडेसे कष्ट फक्त आपण घ्यायला हवेत. कोण एक काळ असा होता ज्या काळात आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी आपल्या देशाच्या इतिहासात शिवाजी राजाला चोर ठरवलंय, हे सत्य आहे. तेच शिक्षण आपल्याकडच्या काही लोकांनी, काही पिढ्यांनी घेतलंय. पण खरा इतिहास काय आहे ह्याच्याकरता आपणच तो आपल्या पुढच्या पिढीला सांगणं आवश्यक आहे. म्हणून या कीर्तनाचा एवढा सगळा खटाटोप. आजच्या शिवजयंतीच्या दिवशी राजांच्या या पवित्र स्मृतीला वंदन करूया आणि इथंच थांबूया. मित्रप्रेम जनसंपर्क कार्यालय, संजय भाऊंच्या या सगळ्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. चालक मालक संघटना असा शब्द मी मगाशी ऐकला. खरंच आहे, जसं कोणतंही वाहन हे मालकाशिवाय आणि चालकाशिवाय नीट राहत नाही, तसंच आपलं राष्ट्र सुद्धा राज्यकर्त्याशिवाय आणि सुजाण प्रजेशिवाय उभं राहू शकत नाही. याचा पायंडा राजांनी आपल्याला घालून दिलाय. त्या व्यक्तिमत्वाचं स्मरण करायचं आणि आपण आज इथे थांबायचं. आता पूर्वरंगापर्यंत परत येते. पूर्वरंगाचा विषय होता की जे ऐकतो, जे बघतो, जे समजतं ते ऐकताना, बघताना, बोलताना, समजताना सोपं वाटतं, पण जेव्हा ते अनुभवायला लागतं तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीचं शेवटचं टोक, परिपूर्णपणा जर आपल्याला गाठायचा असेल तर वेळ पडल्यानंतर तुका म्हणे व्हावे देहासी उदार. हाच नियम जसा देवभक्ताला आहे तसाच तो देशभक्तालाही आहे.
जो अज्ञानी माणसाला आहे तोच साक्षर सुशिक्षित माणसाला सुद्धा सगळ्यांनाच लागू होतो. आणि म्हणून आयुष्य जगण्याचं एखादं साध्य आपण ठरवलं असेल तर त्या साध्याकरता वेळ प्रसंगी आपल्या देहावर उदार होण्याची सुद्धा आपली भूमिका असायला हवी. त्याशिवाय अवघडातली अवघड गोष्ट आणि सोप्यातली सोपी गोष्टही आपल्याला मिळवता येत नाही. अवघड आहे पण अशक्य नाही. आणि म्हणूनच राजांचं चरित्र स्मरणात ठेवून तुकोबांच्या या अभंगाचा अर्थ थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. माझ्या या तीनही साथीदारांचे अतिशय आभार. आपण ज्या संख्येने श्रोते इथे उपस्थित आहात त्याचंही कौतुक आहे. कारण जठार साहेबांनी मला मगाशी असं सांगितलं की इथे नारदी कीर्तनाची फारशी परंपरा नाही. डबलबारी हा जो एक गायनातला प्रकार असतो तो इथे प्रामुख्यानं रूढ आहे. आणि म्हणूनच नारदीय कीर्तन इथे रुजलं पाहिजे किंवा वारकरी सांप्रदायिक कीर्तनही इथे अखंड चालू राहिलं पाहिजे. जी आपल्या भागवत धर्माची मूळ प्रेरणेची गोष्ट आहे ती रुजवायचा प्रयत्न अशी अनेक मंडळी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून करत असतात. त्यामुळे ह्या सगळ्यांचे आपण आभार मानूया. राजांचं स्मरण श्रद्धापूर्वक करूया आणि फार नाही पण थोडंसं त्यांच्या आयुष्यातल्या तत्वांचं आचरण करता आलं तर करूया. ते करत असताना तुकोबांनी सांगितलेल्या विषयाचा थोडासा विचार करायचा आणि त्याप्रमाणे आचरण करायचं. बसल्या जागी हात जोडा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामानी धाडी आली. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुम्हा पुढतिहा, नम्रत्व घेणे असे. इच्छा हो जशी मानसी करीत असे, हा देह तुझा असे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाभो, प्राणिजात तथास्तु तथास्तु तथास्तु.